माझी प्रियाला प्रीत कळेना. चूक असेलच तर ती एकट्या शमिकाची नाहीये, आमच्या दोघांची चूक आहे. पण शिक्षा मात्र एकट्या शमिकालाच होणार आहे. आपण शमिका, हात पुढे कर. हात पुढे कर. काय केलंस तू? डॅड, तुम्हाला जे दिसतंय ते खरंय. मी आणि जय आताच लग्न करून आलो आहोत. कायद्याने आणि मनानेही आम्ही आता पती पत्नी आहोत. जय मला आवडतो डॅड, आणि त्यालाही मी आवडते. काल रात्री जेव्हा मी तुला विचारलं होतं तुला कुणी एखादा मुलगा आवडतो का, तेव्हा मला का नाही सांगितलंस? डॅड तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या माझं. डॅड, हो हो, तुझंच तर ऐकायचं होतं मला आशू. तुलाच तर विचारलं होतं ना मी. म्हणजे माझं हेड मसाज करत असताना तुला नाही काय विचारलं मी आशू की अगं तुला जर कुणी आवडत असेल तर मला सांग. मला वाटतं तेव्हा तुम्हाला सांगू शकली असतीस ना. गॉड, एका शब्दानं मला फक्त सांगायचं होतंच ग. मी बोललो असतो याच्याशी. डॅड, म्हणजे तुम्हाला जय पसंत आहे? तुमची संमती आहे आमच्या लग्नासाठी? माझ्या होकाराची, नकाराची, खेदाची कुठलीच पर्वा आता तुम्हाला नसेल आणि तुझं मला विचारतेस तर आता मात्र मी तुला सांगतो, तुम्हा दोघांचं लग्न मला मान्य नाहीये. डॅड, देवा, तुला 1001 रुपयांचा अभिषेक केला ना मी. मग आता ही अशी सिच्युएशन पाठवलीस प्रसाद म्हणून. हे सगळं लवकर आटप यार. मी या आशूशी लग्न केलं कारण मला हिच्या बापाचं विल कळलं होतं. तर यांच्यातलं हे स्टार वॉर लवकर संपव म्हणजे झालं. नाही पण हे कसं संपणार? हा खडूस साला मला काही बोलूच देत नाहीये. मी पावळ टाशू स्वतःच्या वडिलांशी बोलताना पण एवढी तातापापा करते. मलाच काहीतरी केलं पाहिजे. जय, कुछ सोच जय. आता तोंडापर्यंत आलेला घास हातातून पडला नाही पाहिजे. थिंक जय, थिंक. प्रिया, हे असं अचानक प्रेमाचा झटका येऊन मनात आलेला प्लॅन नाहीये. दिस इज ऑल सो वेल प्लॅन्ड. तुला सांगते, हे जे मोठं पाऊल त्यांनी उचललंय ना, त्या मागची लॉटरी पण तशीच मोठी असणार आहे. त्या जयनी खूप निश्चितपणे विचार करून हा प्लॅन केलेला आहे. जय प्रभू. काका, हा घ्या तुम्हाला पेढा. अहो, मला माहिती तुम्हाला डायबिटीज आहे, पण एका पेढ्यानी काही होत नाही. अभ्या रे माझा अभ्या. पेढा पेढा पेढा. वहिनी, तुम्हाला तर मी 2 पेढे बनवले. पटकन घ्या. हा पेढे खाण्याचा समारंभ झाला. आता या पेढ्यांच्या आगमनाचं प्रयोजन कळेल. सांगतो, प्रयोजन सांगतो. हे पेढ्यांचं प्रयोजन असं आहे की आज माझा रिझल्ट लागलाय आणि मी कॉलेजमध्ये दुसरा आलोय.